मुहूर्तावर मुंबईमधील सराफा बाजारामध्ये विक्रमी सोने। सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गोल्ड आने वाले टाइम में भाई 2.5 लाख रुपए तक जाने वाले और भाई दररोज वाढणारे सोन्याचे दर। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, हे सोने इतकं वाढतंय तरी का? कधी एकेकाळी लग्नात देण्यासाठी घेतलेलं सोनं आज गुंतवणुकीचं प्रमुख साधन बनलं आहे। पण या वाढत्या सोन्याच्या किमतीमागे नेमकं काय रहस्य आहे, आज आपण जाणून घेणार आहोत। भारतीय आणि जागतिक बाजारात सोन्याची उलाढाल किती आहे, सोन्याचे भाव चढ उतार का होतात, आणि सर्वात महत्त्वाचं, सध्या सोने खरेदी करावं की थांबावं। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या पैशाशी आणि सोन्याशी हा विषय थेट जोडलेला आहे। भारत म्हणजे सोन्याचा देश। इथे लग्न असो, सण असो किंवा फक्त बचत, सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक। तुम्हाला माहिती आहे का, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने ग्राहक देश आहे। दरवर्षी भारतात साधारणतः 750 ते 850 टनापर्यंत सोने खरेदी केलं जातं। रिटेल ज्वेलर्स, बँका आणि गुंतवणूकदार यांच्यातून दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते। सोन्याचं हे वेड भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार देतं, पण त्याच वेळी जागतिक बाजाराशी जोडलेलं असतं। जगभरात सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। अमेरिका, चीन, रशिया आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड आहे। सोन्याचे दर ठरवतात आंतरराष्ट्रीय चलन बाजार, डॉलरची किंमत आणि जागतिक आर्थिक स्थिरता। जगात कुठेही युद्ध, महागाई किंवा मंदी आली की गुंतवणूकदार लगेच सोन्याकडे वळतात आणि तिथूनच सुरू होतो सोन्याच्या दरांचा खेळ। सोन्याचे दर कमी जास्त का होत आहेत? सोन्याचे दर अनेक कारणांनी बदलतात। जागतिक आर्थिक अस्थिरता, युद्ध, मंदी किंवा डॉलरचा दर कमी जास्त होणे, भारतात मागणी वाढणे, सण, लग्नाचा हंगाम किंवा भाव वाढण्याची भीती। बँका आणि रिझर्व्ह बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यामध्ये बदल करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुंतवणूकदारांचा विश्वास। विश्वास वाढला की सोने वाढतं, विश्वास कमी झाला की सोने खाली येतं। सामान्य ग्राहकावर परिणाम। सोन्याचे वाढते दर म्हणजे आनंद आणि चिंता दोन्ही। एकीकडे आधी खरेदी केलेलं सोनं आज जास्त किमतीला विकता येतं, पण नव्या खरेदीदारांसाठी लग्न, दागिने किंवा गुंतवणुकीसाठी खर्च दुप्पट। म्हणून सामान्य ग्राहकांचा बजेट बिघडतो, पण गुंतवणूकदार खुश होतो। खरेदी विक्री करताना काय दक्षता घ्यावी? सोने खरेदी करावे की नाही? आता महत्त्वाचा प्रश्न, सध्या सोने खरेदी करावं की थांबावं? तज्ज्ञ सांगतात, जर दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल तर थोडं थोडं करून SIP पद्धतीने सोने खरेदी करावं। फिजिकल गोल्डऐवजी गोल्ड ETF किंवा सोवरिन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करा, सुरक्षित आणि पारदर्शक। दागिने घेताना नेहमी BIS हॉलमार्क तपासा। आणि सर्वात महत्त्वाचं, अफवा किंवा अचानक वाढलेल्या भावावर खरेदी करू नका। सोने हे फक्त धातू नाही, ती भारतीय संस्कृतीचा आणि सुरक्षित भविष्यासाठीच्या विश्वासाचा भाग आहे। भाव वाढत राहतील, कमी होतील, पण बुद्धीने गुंतवणूक केल्यास तुम्ही नेहमी फायदेशीर ठराल। म्हणून पुढच्या वेळी सोने पहा, तेव्हा चमक फक्त त्याच्या रंगातच नाही तर तुमच्या विचारातही आणा। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा आणखी आर्थिक गोष्टींमध्ये तुमचा फायदा हाच आमचा उद्देश आहे। धन्यवाद।